गडिंग्लज येथील नगरपालिकेच्या दारामध्ये आज फटाक्यांची आतिषबाजी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या। कारण असं होतं की पतविक्रेता सदस्य निवडणूक ही कित्येक वर्षानंतर ही निवडणूक या पतविक्रेत्यांची लागलेली आहे। ही पहिल्या 2 सीटा ह्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आहेत। आनंद उत्सव साजरा केलेला आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आपल्यासोबत। पतविक्रेता सदस्याची निवडणूक लागलेली आहे। महत्त्वाची निवडणूक गडिंग्लजमध्ये देखील तशी चर्चा चालू आहे। 2 सीटा निवडून आलेल्या आहेत। आपल्या पुढील सीटा निवडून आणण्यासाठी रणनीती काय असेल आपली? गडिंग्लज शहरामध्ये पतविक्रेत्यांशी गेली 15 वर्षांमध्ये कुठलाच न्याय त्या लोकांना दिलेला नव्हता आणि ही निवडणूक पहिल्यांदा 7 जागेसाठी ही निवडणूक होत आहे। देश स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली, पण या पतविक्रेत्यांना कधीच न्याय दिला गेलेला नव्हता। केवळ ह्या लोकांचा आपल्या पक्षाच्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा हाच उद्योग आजपर्यंत केला गेलेला होता। पण खऱ्या अर्थानं आज गडिंग्लज शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीतल्या सर्वच पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एकसंघपणे काम करून या दीनदुबळे ह्या लोकांना, खोकेदारक असू देत, फळभाजीवाले असू देत, या लोकांना न्याय द्यायचा या उद्देशानं पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्ष उतरला आणि पहिल्या झटक्यामध्ये 7 पैकी 2 जागा बिनविरोध करून न्याय मिळवून दिला। या लोकांना या भविष्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी आता सांगितलेले सगळे सभासद नाही आहेत, म्हणजे सगळ्यांना का केलं नाही हा प्रश्न होता। आता मुश्रीफ साहेबांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये जे जे या शहरामध्ये पतविक्रेते आहेत त्या सर्वांना यामध्ये सामावून घ्या, त्यांना न्याय द्या। हा जो पक्षाचा अजेंडा आहे तो हा यशस्वीपणे राबवला जाईल आणि निश्चितपणे आमच्या या पक्षाचं श्रेय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये असू दे, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असू दे, हे सर्वसामान्य जनता ही राष्ट्रवादी बरोबरच राहणार आहे याचं हे द्योतक आहे। आणि या 2 विजेत्या आमच्या या संचालकांचं मनापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो। एवढं सांगायचं की 8 सीटांसाठी ही निवडणूक लागलेली होती। 8 पैकी 1 सीट ती सीट मिळालेली नाही, आदिवासी सीट असल्यामुळे 2 सीटाच्या बिनविरोध झाल्या। एक ओबीसी अपंग महिला आणि एक SC महिला, या दोन्ही सीटा ओपन ह्याच्यामध्ये असताना त्यांना सीटा मिळाल्या नाहीत विरोधकांना, तरी पण त्यांनी त्यांचा अर्ज बाद करण्यासाठी प्रयत्न केला। ही दुर्दैवी गोष्ट आहे। ज्या आमची 2 निवडून आल्या त्यांचं मी अभिनंदन करतो। राहिलेल्या सीटा आमच्या आणि 2 उद्या पण विरोधी होतील, राहिलेल्या सीटा आमच्याच असणार। आता भविष्य काळामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये यांची सस्य उलफोट होऊ देणार नाही। मुश्रीफ साहेबांनी हा संदेश दिला आहे आणि आमच्या या ठिकाणी सर्व जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी अगदी वज्रमूठ बांधले की पहिल्यांदा नगरपालिका हातात आल्याच्या नंतर हातात येणारच की ज्यांना कायमस्वरूपी जागा एकाच ठिकाणी काय मिळणार नाही, पण ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी रस्त्याचं नियोजन चांगलं आहे, त्या ठिकाणी ट्रॅफिकला अडथळ होणार नाही अशा ठिकाणी यांना कायमस्वरूपी त्यांना भाडे तत्वावरती, नॉमिनल भाडे तत्वावरती जागा देण्याचा आमचा पहिला अजेंडा असणार आहे। त्यामुळे या खऱ्या अर्थानं आयुष्यभरचा न्याय त्यांना आम्ही मिळवून देणार। मुश्रीफ साहेबच त्या तालुक्याला चांगला न्याय देऊ शकतात। त्याच्याकरता प्रत्येक ट्रस्टचे लोक की गडिंग्लजच्या विकासाकरता मुश्रीफ साहेबांच्या पाठीशी राहून त्याचं हे आजच्या इलेक्शनचं विजयाचं द्योतक आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीच्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी पतविक्रेता निवडणूक ही लढवण्याचा निश्चय केला आणि आज आपण पाहतोय की 2 सीटा या त्यांच्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि पतविक्रेत्यांना कायमस्वरूपी त्यांची जागा देण्याचा उद्देश ठेवून त्यांची ही वाटचाल चालू असून होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व सीटा विजयी होतील आणि राष्ट्रवादीला चांगले बळ मिळेल, यश मिळेल असे मत आज या 2 सीटा बिनविरोध झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठी नितीन।